गाइज वेलकम बैक टू अवर हॉल करायचं चॅनल. सो आजचं कलेक्शन आहे खूप डिफरंट आहे. दोन्ही प्लॅटफॉर्ममध्ये मिशो आणि मिंत्रावरून दोन्ही सेम प्रॉडक्ट ऑर्डर केलेले आहेत वेगवेगळ्या प्राईजमध्ये. बघू क्वालिटी कशा पद्धतीने रिसीव झालेली आहे आणि वर्थ आहे की नाही त्या प्राईजनुसार ते पण बघू. सो याची सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. या सगळ्यांची प्राईस जर बघायचं असेल तर तुम्हाला खाली कमेंटमध्ये कमेंट करावं लागेल किंवा खाली लिंक दिलेल्या आहेत त्या लिंकवर जाऊन नक्की चेकआउट करा. बाकी जर प्राईस बघायचं असेल तर शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर आणि इंस्टाग्रामवर अपलोड केलेले आहे. सो तिथं जाऊन तर तुम्ही नक्की चेकआउट करून बघा. खाली स्क्रीनवर मी एक इंस्टाग्राम पेजचं ID मेन्शन करते, तिथं पण जाऊन नक्की चेकआउट करू शकता. भरपूर रील्स आणि या सगळ्यांचं एक वेगळं अपडेट त्यावर अपलोड केलेलं असतं. सो लेट्स स्टार्ट. अशा पद्धतीचे नियर अबाउट सेम दिसणारे थोडंफार चेंजेस आहेत. सो दोन्ही मिशो आणि मिंत्रावरून मी हे कुर्ता ऑर्डर करून घेतले. ते बॅक टू बॅक एक बघू. आधी मिशोचं बघू, त्यानंतर मिंत्राचं बघू. प्रत्येक प्रॉडक्टचं या सिक्वेन्सनुसार एक एक करून मी तुम्हाला दाखवेन आणि प्रत्येकाचं रिव्ह्यूसुद्धा तुम्हाला बघायला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये की कुठलं कापड यूज केलेलं कशा पद्धतीचं आहे. सो व्हिडिओ एंडपर्यंत मिस करू नका, जेणेकरून तुम्हाला प्राईस पण माहीत होईल. मी नियर अबाउट थोडंसं प्राईस एका रेंजमध्ये दाखवून, कारण प्राईस जर साईज तुमचं चेंजेस होत आहेत तर प्राईससुद्धा चेंज होतं, त्यामुळे मी मेन्शन करत नाही स्क्रीनवर. सो चला, असं छान पिंकिश कलरचा कुर्ता मी ऑर्डर करून घेतलं होतं. बघू शकता फ्रंट साईडला पूर्ण एक एम्ब्रॉयडरी केलेली आहे. छान असं थ्रेड वर्क केलेलं आहे. ओव्हरऑल खूप हेवी वर्क यावर केलेलं आहे. स्ट्रेट कुर्ता आहे. 3/4 स्लीव्ज यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. जॉर्जेटचं कापड यामध्ये थोडं एक डिफरंट वाटतं आहे मला. प्रॉपर असं जॉर्जेट नाही वाटत आहे, मिक्स आहे आणि छान आहे. यामध्ये सी थ्रू असं स्लीव्ज दिलेली आहे. बाकी ड्रेसला एक्स्ट्रा स्लीव्ज यामध्ये एक्स्ट्रा इनर यामध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. इनरचं कापड जे आहे खूप सॉफ्ट दिलेलं आहे. यामध्ये मी S साईज ऑर्डर करून घेतलं होतं आणि हे आहे रेअर थ्रेड ब्रँडकडून. अशा पद्धतीचं यावर पूर्ण वर्क केलेलं आहे. ओव्हरऑल कुर्ताला बुट्टेचं वर्क केलेलं आहे. बाकी आतमध्ये एक्स्ट्रा इनर खालपर्यंत दिलेला आहे. यामध्ये कट दिलेली आहे आणि हा जो सेट आहे फक्त कुर्ता आहे, कुठलाही एक्स्ट्रा सेट रिसीव झालेला नाही आहे. सो फक्त कुर्ता मी ऑर्डर करून घेतला होता यामध्ये. आणि क्वालिटी वाईज जर विचार केला प्राईसच्या रेंजमध्ये खूप सुंदर असं एक कुर्ता सेट मला रिसीव झाले आहे. क्वालिटी अप्रतिम आहे, टॉप आहे. क्वालिटी छान आहे आणि छान वर्षानुवर्ष टिकणारं आहे असं कापड आहे, कारण याच पॅटर्नमधला बॉटल ग्रीन कलरचा ऑलरेडी मी यूज केला, ज्याला प्रॉपर मी एक सेट तयार करून घेतला होता. नंतर याबरोबर तुम्ही छान असं थोडेसे कॉपरिश गोल्डचे जे पॅन्ट्स असतात ते स्ट्रेट पॅन्ट आपण यावर यूज करू शकतो आणि नेटची ओढणी पण आपण यावर यूज करू शकतो. सो प्रॉपर एक सेट तयार होतो, छान एक हेवी सेट तयार होतो. यामध्ये कुठलेही कलर्स अवेलेबल नाही आहेत. हा XXL साईजमध्ये अवेलेबल आहे आणि जवळपास 563 प्राईजमध्ये मला हा रिसीव झालेला आहे. नंतर सेम सेट मी मिंत्रावरून ऑर्डर करून घेतलं होतं. यामध्ये थोडंसं चेंजेस आहे. ही जी बॉर्डर दिली आहे सिंगल बॉर्डर यामध्ये आहे. मिशोचं जे प्रॉडक्ट होतं त्यामध्ये भरपूर ब्रॉड असं जसं सेम बॉर्डर इथं दिसते, तर कंटिन्युएशनमध्ये या ठिकाणी ती बॉर्डर केलेली आहे. तिची एक्स्ट्रा बॉर्डर यामध्ये कंटिन्युएशनमध्ये दिली आहे आणि मिंत्राच्या प्रॉडक्टमध्ये सिंगल बॉर्डर दिलेली आहे. कापडचा जर विचार केला जॉर्जेटचंच कापड आहे, बट थोडंसं डिफरन्स आहे. दोन्ही कापडमध्ये थोडं डिफरन्स आहे. एक शायनी कापड आहे आणि थोडंसं चंदेरीमध्ये म्हणू शकतो आपण, अशा पद्धतीचं कापड यामध्ये यूज केलं आहे. अगेन खूप कम्फर्टेबल कापड आहे. आतमध्ये एक्स्ट्रा इनर्स दिलेले आहे. मिंत्राचं जो प्रॉडक्ट असेल तर या पद्धतीचे आजकाल टॅग्स रिसीव होतात. यामध्ये S साईज मी ऑर्डर केलेलं होतं. ब्रँड वेगळी आहे, ही लिबास आहे, दुसरं जे आहे ते वेगळं होतं. बाकी याचं पण जर विचार केला तर क्वालिटी वाईज थोडंसं जे मिशोचं आहे थोडंसं पिंक कलरमध्ये वाटतं आहे आणि जे मिंत्रा असं आहे थोडंसं डार्क ब्राउनिश कलरमध्ये आहे. कॅमेरामध्ये थोडंसं रेड वाटतं आहे, बट ब्राऊन कलरमध्ये आहे. छान आहे. ओव्हरऑल कुर्ता खूप सुंदर दिलेला आहे. बुट्टे दिलेले आहे, स्ट्रेट कट दिलेला आहे आणि खालपर्यंत याला एक्स्ट्रा इनरसुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. सो कुठलेही तुम्ही पिक करू शकता. याच्यामध्ये कुठलेही एक्स्ट्रा कलर्स अवेलेबल नाही, सिंगल कलरमध्ये अवेलेबल आहे. XXL साईजमध्ये हा अवेलेबल आहे आणि जवळपास 700 to 730-50च्या रेंजमध्ये हा सध्या अवेलेबल आहे. सो
कुठलेही जाऊन तुम्ही एक पिक करू शकता. दोन्हीची क्वालिटी अप्रतिम. जर विचार केला तर मिंत्राचं मला अगदी व्यवस्थित फिट आलं होतं, कारण याचा जो फील आहे खूप छान आहे. सो तुम्ही जाऊन एकदा नक्की चेकआउट करून बघा. त्यानंतर बॉटल ग्रीन कलरमध्ये खूप सुंदर सेट असं मला मिळालं होतं. सो ते मी ऑर्डर करून घेतलं आहे. आजचं सगळेच कलेक्शन खूप सुंदर आहे. हेवी कलेक्शन आहे, टोटल हेवी कलेक्शन आहे. सो बघू, बॅक टू बॅक सगळे बघू. सो अशा पद्धतीचं मी कुर्ता ऑर्डर करून घेतलं होतं. एवढी सुंदर यावर प्रिंट केली आहे, असं एकदम आय कॅचिंग असणारी आणि हायलायटिंग आणि खूप सुंदर थ्रेड वर्क केलेलं आहे. एवढं सॉफ्ट थ्रेड वर्क आहे. जे डिटेलिंग केलेली आहे खूप खूप मायन्यूटली केले आणि खूप व्यवस्थित केले. कुठलेही एक्स्ट्रा थ्रेड्स बाहेर येत नाही. आणि जर लॉंग लास्टिंगचा विचार केला तर वर्षानुवर्ष तुम्ही या सूटला यूज करू शकता. अशा पद्धतीची याची क्वालिटी रिश्यू झालेली आहे. सो हे जे आहे हे मिशो. आणि दुसरं जे आहे सेम ॲज इट इज, काहीच फरक नाही आहे. नाही त्यांच्या वर्कमध्ये फरक आहे, नाही कलरमध्ये फरक आहे, नाही स्टिचिंग क्वालिटीमध्ये फरक आहे. इवन कापडसुद्धा ॲज इट इज आहे. सो हा आहे मिंत्राचं आणि याच्या आधी जे दाखवलं होतं सो हे आहे मिशोचं. दोन्ही बघू शकता, दोन्ही सेम आहे, ॲज इट इज आहे, बट प्राईस वेगवेगळी आहे. बघू आता दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. सो आधी मिशोचं दाखवते. अशा पद्धतीचं छान हेवी वर्क असलेलं कुर्ता सेट रिसीव झालेला आहे. छान व्ही नेक प्रोव्हाइड केलेला आहे आणि आफ्टर वेअरिंग हा जो पोर्शन दिसतो आहे ना, खूप सुंदर दिसत, खूप खूप सुंदर. कुठल्याही पार्टी वेअरसाठी तुम्ही हा ड्रेस यूज करू शकता. 3/4 स्लीव्ज आहेत. 3/4ला थोडं जास्त येत आहे, फोल्डिंगच्या नंतर हे स्लीव्ज येत आहे आणि छान अशी बॉर्डर दिली. क्वालिटी टॉप नॉच आहे. सो खूप छान आहे. यामध्ये कुठलेही एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. स्लीव्जला तसं पण आजकाल नसतं आणि आतमध्ये एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केले आहे. छान क्वालिटीमध्ये आहे. हे आहे संगरिका ब्रँड्स आहे. याचे कुर्ता सेट खूप छान असतात आणि यामध्ये कट्स दिलेले आहे. कटला सुद्धा व्यवस्थित हायलाईट केलेला आहे खालपर्यंत अगदी, आणि खालच्या साईडला पण बॉर्डर दिलेली आहे. एकदा हा ड्रेस जर तुम्ही कुठल्याही हेवी ड्रेसमध्ये जर सर्च करत असणार तर हा ड्रेस तुम्ही एकदा नक्की चेकआउट करून आणि एकदा नक्की ऑर्डर करून बघा. मी हायली रिकमेंड करेन या ड्रेससाठी, कारण घातल्यानंतर खूप छान दिसतं. आणि बॉटल ग्रीनचे ड्रेसेस तर खूपच छान. बरोबर यामध्ये बॉटम रेशिओ झालेला आहे. स्ट्रेट पॅन्ट आहे. फ्रंट साईडनी बेल्ट दिलेला आहे, एक्स्ट्रा नॉट दिलेला आहे टाईट करण्यासाठी आणि बॅक साईडला इलास्टिक दिलेली आहे. बहुतेक यामध्ये पॉकेट पण रिसीव झालेला आहे. सिंगल पॉकेट रिसीव झालेला आहे. स्ट्रेट पॅन्ट आहे आणि खालच्या साईडला या पद्धतीची बॉर्डर. ओढणी यामध्ये रिसीव झालेली आहे. ओढणी खूप छान आहे, सॉफ्ट ओढणी आहे. नाहीतर जनरली जे ब्रोकेडचे फॅब्रिक असतात किंवा कमी प्राईजमध्ये जे ब्रोकेडसाठी जे ओढणी तयार केली जाते ब्रोकेडमध्ये, खूप हार्ड आणि असे लिटरली ते स्किनला नकोसे वाटायला लागतात. सो खूप छान असे सॉफ्ट अशी ओढणी तयार, खूप छान असं त्यामध्ये काम केलं. खूप सॉफ्ट ओढणी आहे. खूप छान व्यवस्थित त्याची लेंथ प्रोव्हाइड केलेली आहे ओढणीची. हायली रिकमेंड करेन मी हा सेट. यामध्ये डबल XL साईज अवेलेबल आहेत. मी यामध्ये S साईज ऑर्डर करून घेतलं होतं. जवळपास 1500च्या रेंजमध्ये हा मला सेट रिसीव झाला. प्राईज वाईज वर्थ आहे, कारण एखादा सेट जर आपण शॉपमध्ये पण घ्यायला गेलो तर तो आजकाल 1000च्या वरच्याच रेंजमध्ये पण रिसीव होतो. सो प्राईज वाईज वर्थ आहे. खूप छान क्वालिटी आहे, लॉंग लास्टिंग. याला म्हणजे खूप वॉश करून पण याला आपण यूज करू शकतो. ड्राय क्लीनची गरज नाही आहे. अगेन आपण याला नॉर्मल घरी वॉश करू शकतो. मशीन वॉश टाळायचं अशा ड्रेसेसला. बट आजपर्यंत मी असा एक ड्रेस यूज केलेला आहे ग्रीन कलरमध्ये. सो कितीही याला वॉश केलं तरी कलर जात नाही आणि ॲज इट इज त्याचे कापड आणि कापडची क्वालिटी टिकून असते. सो नेक्स्ट बघूया. सेम सेट मिंत्राचा आहे, कुठलेही चेंजेस नाही आहेत. कापडमध्ये मला थोडंसं चेंज वाटत आहे. याचं जे कापड दिलं आहे सेम कापड आहे, बट थोडंसं सॉफ्ट वाटतो आहे. आणि मिंत्रावरून जे ऑर्डर केलं होतं याचं कापड थोडं हार्ड वाटतं. खूप हार्ड नाही आहे, आपण इझिली दिवसभर घालून राहू शकतो. बाकी सगळं ॲज इट इज सेम आहे. कलर सेम आहे, त्यावर केलेली जे थ्रेड वर्क आहे ते सेम आहे. अगदी ॲज इट इज आहे, कुठलेही चेंजेस नाही आहे. सेम पॅन्टसुद्धा मला रिसीव झालेला आहे. अगेन सेम पॅन्ट रिसीव झालेला आहे. क्वालिटी पण एकदम टॉप नॉच आहे. यामध्ये फक्त एक चेंजेस आहे, ओढणीचा जो कलर रिसीव झालेला आहे दोन्हीमध्ये तो अगदी डिफरंट आहे. हा जो कलर आहे हा अगदी एक्झॅक्ट कुर्तावर मॅच होत आहे जो मिशोचा आहे, आणि मिंत्राचा आहे तो अजिबात यावर मॅच होत नाही. तुम्ही बघू शकता दोघांचे कलर डिफरन्स आहे. खूप फेंट कलरमध्ये रिसीव झालेला आहे. अगेन क्वालिटीमध्ये सुद्धा याच्या ओढणीचा फरक आहे.
ही जी क्वालिटी दिली आहे अगदी सॉफ्ट क्वालिटीमध्ये आहे आणि हा थोडंसं रफ वाटतो. हा नियर अबाउट 700-750च्या रेंजमध्ये तुम्हाला मिळून जाईल. XXL साईजमध्ये हा अवेलेबल आहे आणि यामध्ये मी S साईज ऑर्डर केला होता. यामध्ये कुठलेही एक्स्ट्रा कलर्स अवेलेबल नाही आहेत. मिशोमध्ये कलर्स अवेलेबल 4 कलर्स अगेन अवेलेबल आहेत. ग्रीनला पकडून 4 कलर्स पुन्हा अवेलेबल करायचं आहे तर मी मिशोच्या प्रॉडक्टला जास्त प्रेफर देईन, कारण त्याची क्वालिटी, फिटिंग, अगेन ओढणीचा जो कलर आहे जो सेम सेटवर मॅच होत आहे. मिंत्राचं जे आहे तो खूप डिफरंट कलर आलेला आहे. सो अशा पद्धतीचा हा सेट होता. हे असं ब्राऊन कलरमध्ये मी 2 ऑर्डर करून घेतले होते, मिशो आणि मिंत्रा. सो हे आहे मिशोचं आणि हे आहे मिंत्राचं सेट. एक एक बघू आपण. थोडंसं फ्लेअरमध्ये आहे बट कट आहे, अम्ब्रेला म्हणजे अनारकली पॅटर्नमध्ये आहे, बट फ्रंट साईडला कट दिलेली आहे. खूप छान ड्रेस आहे. जर एखाद्या फंक्शनसाठी तुम्ही जर बघत असणार, यामध्ये पण कलर्स अवेलेबल आहेत. 4 कलर्स अवेलेबल आहेत आणि मिंत्रामध्ये जवळपास 7 कलर्स अवेलेबल आहे. XXL साईज दोन्हीमध्ये अवेलेबल आहे. सो खूप जास्त कलर्स जर तुम्हाला चूज करायचं असेल तर मिंत्रामध्ये तुम्ही जाऊ शकता. जे मिशोचं जे प्राईज आहे ते आहे अराउंड 1300 रुपीज आणि मिंत्राचं जे प्राईज आहे जवळपास 1600 रुपीज. सो दोघांमध्ये जवळपास 300 to 200चा डिफरन्स आहे. बाकी क्वालिटी बघू आता दोघांची कशी आलेली आहे. सो हे आहे मिशोचं प्रॉडक्ट. फ्लेअर खूप छान दिलेली आहे आणि जसं मी म्हटलं यामध्ये कट दिलेली आहे आणि आतमध्ये एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलेला आहे. छान कटला हायलाईट केलेला आहे आणि फ्रंट साईडला पण खूप छान असं वर्क केलेलं आहे. वर्कची क्वालिटी खूप छान अप्रतिम केलेली आहे. 3/4 स्लीव्ज आहे. 3/4ला थोडंसं फ्रंटला येत आहे, आपलं जे फोल्डिंग येतं त्यापेक्षा थोडंसं जास्त येत आहे. छान इथं बॉर्डर प्रोव्हाइड केलेली आहे. बाकी ओव्हरऑल ड्रेस जर फ्लेअरचा जर विचार केला, भरपूर फ्लेअर आहे. एखाद्या पार्टीसाठी अगदी बेस्ट आहे. याचबरोबर मला प्लाझो रेशो झालेला आहे, कारण जनरली जे कट्सचे ड्रेस असतात, फ्रंट साईडला जे कट्स असतात त्यामध्ये प्लाझो असतात, ते पण हाय वेस्टचे प्लाझो असतात, कारण ऑलमोस्ट कट कव्हर करण्यासाठी प्लाझो प्रोव्हाइड केलेले असतात. छान असं प्लाझो दिलेला, भरपूर असे ब्रॉड असं प्लाझो दिलेला आहे. आतमध्ये एक्स्ट्रा इनर सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे याला. सो हे होतं यावरचं प्लाझो आणि छान अशी ओढणी पण दिलेली आहे. सो या पद्धतीची याला ओढणी दिलेली आहे. छान थ्रेडवर्क केलेल्या पूर्ण ओढणीला आणि मधामधात बुट्टे दिलेले आहे. सो सिंगल आपण हँडवर ओढणी घेऊ शकणार अशा पद्धतीची ओढणी प्रोव्हाइड केलेली आहे. मिशोमध्ये मी S साईज ऑर्डर करून घेतला होता. याची जी फिटिंग आहे S साईजमध्ये, म्हणजे बहुतेक मी दोघांमध्ये डिफरन्स सांगते, बट मी मिशोचं जेव्हा वेअर केलं याची जी फिटिंग येत आहे अप्रतिम, आउटस्टँडिंग. हे आहे मिंत्राचं प्रॉडक्ट, सेम आहे ॲज इट इज आहे, फक्त यामध्ये मी M साईज ऑर्डर करून घेत होतो, तर त्यामुळे मे बी थोडंसं फिटिंगचा मला चेंजेस वाटलं. बाकी दोन्ही प्रॉडक्ट ॲज इट इज आहे, त्यामुळे तुम्हाला जर यामधला ऑर्डर करायचं असेल तुम्ही मिशोचं प्रेफर करा, कारण प्राईस वाईज मिशोचं कमी प्राईस सेम आहे. बाकी यावर केलेलं वर्कसुद्धा अगदी सेम आहे आणि बट फिटिंग वाईज आणि एक कम्फर्ट झोन वाईज मला मिशोचं जास्त बेटर वाटलं. सो हे पण तुम्ही ऑर्डर करू शकता. बाकी दोघंही सेम दिलेल्या, दोन्ही पॅटर्न सेम आहेत, दोन्ही प्लॅटफॉर्मवरचे. सेम प्लाझो पॅन्टसुद्धा यावर रिसीव, सेम प्रिंटमध्ये मिंत्राची सुद्धा ओढणी रिसीव झालेली आहे. जर ओढणीचा विचार केला, दोन्ही ओढणी अगदी सारख्या कलरमध्ये रिसीव झाले, सेम बॉर्डर रिसीव झाले. मधलं लास्ट कलेक्शन आणि खूप छान कलेक्शन. या पद्धतीचं येलो कलर, छान हेवी ड्रेस आणि एका काय म्हणू शकतो आपण हळदीच्या प्रोग्रामसाठी तर अप्रतिम आहे. खूप छान असं ड्रेस प्रोव्हाइड झालेला आहे. एवढं छान वर्क केलेलं आहे. यावरचं जे वर्क केलेलं आहे खूप छान क्वालिटीमध्ये वर्क केलं आणि छान असं शायनी कापड, एक ऑर्गेन्झा कापडमध्ये म्हणू शकतो, सेमी ऑर्गेन्झा, बट छान शायनी कापड दिलेलं आहे. इथे बघू शकतो तुम्ही. छान आहे. एखाद्या पार्टी वेअरसाठी तर अगदी बेस्ट आहे. जर घरचं वेडिंग असेल तर, किंवा मी ब्राईडसाठी सुद्धा रिकमेंड करेन, नक्की वेअर करू शकतो आपण. छान अशी कट दिलेली आहे इथे स्लीव्जला. या ठिकाणी जे आपले शॉर्ट्स कुर्ता असतात त्या पद्धतीचा हा पॅटर्न दिलेला आहे आणि यामध्ये कट दिलेला आहे, आतमध्ये एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केले. सो हा मिशोचा प्रॉडक्ट पुन्हा अवेलेबल आहे. जर तुम्हाला येल्लोमध्ये जायचं नसेल तर पुन्हा 4 कलर अवेलेबल आहे. XXL साईज अवेलेबल आहे. हा नियर अबाउट
1200-1200च्या रेंजमध्ये मला मिशोवरून ऑर्डर केला होता मी. सो हायली रिकमेंड करेन. जर वेडिंगसाठी तुम्ही जर सर्च करत असणार तर खूप छान कलेक्शन आहे. बॅक साईडून पूर्ण प्लेन दिलेला आहे, फक्त जो फ्रंट साईड आहे त्यामध्ये वर्क केलेली आहे. अगेन कट असल्यामुळे यामध्ये बॉटम दिलेला आहे, म्हणजे प्लाझो दिलेला आहे. प्लाझोची पण क्वालिटी खूप छान आहे. एवढं अप्रतिम क्वालिटीमध्ये याचे प्रॉडक्ट रिसीव झालेले आहे. म्हणजे ज्या पद्धतीने प्राइस दिलेली आहे, प्राइस हाय तर आहे, जे क्वालिटी आहे क्लॉथची खूप छान रिसीव झालेली आहे. फ्रंट साईडला बेल्ट दिलेला आहे आणि बॅक साईडला इलास्टिक दिलेली आहे. कुठलीही पॉकेट रिसीव झालेलं नाही आहे. आतमध्ये एक्स्ट्रा इनर प्रोव्हाइड केलेला आहे यामध्ये. सो आणि एवढं हेवी आहे तरी पण आपण समरमध्ये इझिली आपण याला कम्फर्टेबली घालू शकतो. अशा पद्धतीचं सॉफ्ट ऑर्गेन्झामध्ये लेंदी हे ओढणी प्रोव्हाइड केलेली आहे आणि छान या पद्धतीची बारीक अगदी बॉर्डर दिलेली आहे. बऱ्यापैकी लेंथ दिलेली आहे. सो इझिली आपण बॅक साईडून याला स्टाईल करू शकतो ड्रेसवर. सो अशा पद्धतीने आणि बऱ्यापैकी छान अशी लेंथ दिली आहे. यामध्ये मी एस साईज ऑर्डर करून घेतला होता. अगेन जर फिटिंग वाईज विचार केला तर मला मिशोचं जास्त बेटर वाटलं. त्यानंतर सेम पॅटर्नमध्ये मी मिंत्रावरून ऑर्डर केलं होतं. यामध्ये 7 कलर्स अवेलेबल आहेत. मिशोमध्ये 4 कलर्स अवेलेबल आहेत आणि मिंत्रामध्ये 7 कलर्स अवेलेबल आहेत. डबल एक्सेल साईजमध्ये पण हा अवेलेबल आहे आणि नियर अबाउट 1700 प्राईजमध्ये मला हे रिसीव झालेलं आहे. सो नियर अबाउट बऱ्यापैकी 600 to 700चं डिफरन्स दोघांमध्ये आहे. सो जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर तुम्ही मिशोवरून परचेस करू शकता. छान आहे. थोडंसं डिफरन्स जाणवत आहे मला. जे मिंत्राचं जे प्रॉडक्ट आहे ते थोडं कमी येलो वाटत आहे आणि जे मिशोचं आहे ते थोडंसं डार्क येलोमध्ये आहे. सो अशा पद्धतीचं सेम आहे, बाकी कुठलंच चेंजेस नाही. कलरमध्ये थोडंसं स्लाइटली चेंज आहे, अगदी स्लाइट चेंज आहे. बाकी कुठलंही चेंजेस दोघांमध्ये पण नाही आहे. सेम ओढणी रिसीव झालेली आहे आणि सेम प्लाझो पॅन्ट रिसीव झालेला आहे. सो हे होतं आपलं आजचं कलेक्शन. कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या सगळ्या कलेक्शनमधलं तुम्हाला स्पेशल कुठलं कलेक्शन आवडलं, तुम्हाला कुठला आउटफिट जास्त आवडलं ते पण मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. या सगळ्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये. आपण असेच एका नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. पर्यंत बाय बाय.